ताई, जूर येथील अल्पवयीन मुलीचं जे आत्महत्या प्रकरण त्या संदर्भात आपण पोलिसांची भेट घेतली, नेमके काय चर्चा झाली आहे आणि काय मागणी असणार आहे? जेऊर येथील अल्पवयीन मुलीने जे 21 जानेवारीला आत्महत्या केली ती खरं तर गंभीर गोष्ट आहे. ज्या छळाला तिने कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्या संदर्भात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी जो आहे तो गुन्हाही दाखल आहे. परंतु तिला ज्यांनी टॉर्चर केलं, ज्यांनी त्रास दिला, या संदर्भामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत किंवा ज्यांना अटक झाली पाहिजे अशा कित्येक लोकांना जे आहे ते पाठीशी घालण्यात आलेलं आहे. याच्यात अनेक जणांची जी आहे ती चौकशी झालेली नाही आणि कुठंतरी याच्यामध्ये राजकीय दबाव आहे अशा पद्धतीची माझ्याकडे तक्रार आली आणि म्हणूनच त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज थेट करमाळा पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि पोलिसांना हीच विनंती केलेली आहे की बऱ्याच वेळेला PM रिपोर्ट जो येतो तो सुद्धा जो आहे तो मॅनेज करण्यात आला आहे अशी तक्रार मला काही महिलांकडून आलेली आहे. आणि यातल्या ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्या कुठंतरी ज्या आहेत त्या व्यवस्थित काम करत नाही आहेत अशी तक्रार असल्यामुळं आम्ही आज पोलीस स्टेशनला येऊन जी मागणी केलेली आहे, इथले जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत रणजित माने यांना आम्ही तेच सांगितलेलं आहे की हा तपास जर पोलिसांना व्यवस्थित करता येत नसेल तर तो तपास जो आहे तो त्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तो CIDकडे वर्ग करण्यात यावा, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की महिला ऑफिसर आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, परंतु त्या महिला ऑफिसरच्या विरोधात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्यामुळं त्या ऑफिसर ज्या आहेत त्या बदलून दुसऱ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्या आहेत त्या याच्यामध्ये नेमल्या जाव्यात. आणि PM रिपोर्ट जे बदलले गेले अशा पद्धतीची जी गंभीर तक्रार आहे तर त्या संदर्भात मात्र PM रिपोर्ट नेमके इन कॅमेरा घेतले गेले आहेत का, घेतले गेले नसतील तर का घेतले गेले नाहीत, आणि जर PM रिपोर्ट बदलले जात असतील तर मग यापुढं महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुली असतील, पीडित असतील, त्यांना न्याय कसा मिळणार. त्यामुळे या संदर्भामध्ये पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे. आणि या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येला जे जबाबदार आहेत मग ते अगदी कोणी याच्यामध्ये कोणी राजकीय नाव असेल, कोणी शिक्षक असतील, कोणी तरुण मुलं असतील, ज्यांना लपवलं जातं आहे, पाठीशी घातलं जातं आहे, त्यांचा ताबडतोब जबाब घ्यावा, त्यांची चौकशी करावी आणि त्यांना जेरबंद करावं. मॅडम, ह्या प्रकरणासंदर्भात गेले फेब्रुवारीमध्ये हे सर्व प्रकरण घडलेलं समजतं. त्यानंतर आता 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर ह्या प्रकरणात कुठंतरी उजेडामध्ये येतं. एवढा उशीर का लागला? 21 जानेवारी तर 13 फेब्रुवारी 2026ला हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि हा गुन्हा दाखल होऊन सुद्धा आम्ही जर बघितलं तर आत्तासुद्धा आम्ही पोलिसांना जेव्हा विचारलं की तिने जे काही तिचे जे CDR आहेत, CDR तर 2 दिवसात मिळतात, परंतु मोबाईलमध्ये काही मेसेजेस होते जिचे जे डिलीट केले गेले होते किंवा त्यातला जो डेटा होता तो रिकवर केला का, तर त्यांचं म्हणणं आहे की तो रिकवर करायला दिला आहे पण त्याला कदाचित 6 महिनेही लागतील किंवा वर्षभर लागेल. परंतु 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करायची आहे आणि 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करताना जर तुम्ही रिकवर डाटाच हस्तगत केला नाही तर कुणी तिला ब्लॅकमेल केलं, कुणी तिला टॉर्चर केलं किंवा तिला कोण त्रास देत होतं, तिला कोण मेसेज पाठवत होतं हे कळणार कसं. त्यामुळं तो ताबडतोब SP पत्रव्यवहार करून आपण तो रिकवर डेटा मागवून घ्यावा. आणि त्यांचं म्हणणं आहे की 13 एप्रिल 2026ला 60 दिवस पूर्ण होणार आहेत. 60 दिवसाच्या आत आम्ही चार्जशीट दाखल करणार आहे. पण चार्जशीट दाखल करताना ती कुठली चार्जशीट जी आहे ती स्ट्रॉंग पद्धतीनं दाखल होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा रिकवर डाटा महत्त्वाचा आहे. रिकवर डाटामध्ये ज्यांची नावं येणार आहेत त्या सगळ्यांची चौकशी होऊन जो दोषी असेल त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आणखी लैंगिक अत्याचाराच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात देखील काही तक्रारी आपल्यापर्यंत आल्यात का? कुठे? करमाळा तालुक्यात आता कालपासून मी जेव्हा येणार आहे, मी जेव्हा मेसेज केला सगळ्यांना तेव्हा बऱ्याच तक्रारी येत आहेत. बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या पोलिसांच्या विरोधात पण आहेत. काही शेतकऱ्यांनी मला फोन केलेला आहे की करमाळा पोलीस स्टेशनला आमच्या अनेक तक्रारी आहेत परंतु आमची बाजू ऐकून घेतली जात नाही, आम्हाला न्याय दिला जात नाही. किंवा काही जणांनी मला फोन केला की तिथं आम्ही तक्रारी अर्ज घेऊन गेलो तरी आम्हाला फक्त बसवण्यात येतं, आमचं ऐकून घेतलं जात नाही, आम्हाला दिवसभर बसवतात. तर मला असं वाटतं की पोलीस जे आहेत ते जनतेचं काम करण्यासाठी आहेत. कुठलीही व्यक्ती असू दे, ती गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, त्यांना सर्वांना समान न्याय देण्याचं काम पोलिसांचं आहे. आणि करमाळा पोलिसांनी ते काम चांगल्या पद्धतीनं करावं एवढी आमची अपेक्षा आहे. ज्यांना न्याय मिळाला
मिळाला नसेल, त्यांनी जे आहे ते निश्चितच मला फोन अनेक येत आहेत, काही तक्रारी आल्या तर त्या संदर्भात निश्चितच जे आहे तो पत्रव्यवहार करून त्यांना न्याय देण्याचं काम मी करेन. मॅडम, सदरचं जे जेवढचं प्रकरण आहे यामध्ये सोशल मीडियामधनं जे सांगितलं जात होतं की आत्तापूर्ण यामध्ये काहीतरी व्यवहार झालेले आहे, या संदर्भात काय म्हणतात? माझ्याकडे सुद्धा जेऊर अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचं जे प्रकरण आलं त्या प्रकरणामध्ये काही आर्थिक तडजोड करून, आर्थिक देवाणघेवाण करून काही लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे. त्यांचं FIR-मध्ये नाव घेतलं जात नाही आहे, त्यांची चौकशी केली जात नाही आहे, अशी माझ्याकडे तक्रार आलेली होती. त्या संदर्भात माझं पोलिसांशी बोलणं झालेलं आहे आणि पोलिसांनी मला सांगितलं की तशी जर काही नावं असतील किंवा तसा कुणाशी जर व्यवहार झाला असेल तर त्याची तुम्ही आम्हाला माहिती द्यावी, आम्ही जी काय आहे ते रितसर त्याचा तपास करू. मॅडम, तुम्ही खरात प्रकरणासंदर्भात सुरुवातीपासून तुमचं म्हणजे हे प्रकरण ज्यावेळेस महाराष्ट्राला माहीत नव्हतं त्याच्या आधीपासून हे प्रकरण सर्व तुम्हाला सुरूच होतं. त्यानंतर ह्या प्रकरण आता सध्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे. नेमकं पीडित महिला असतील किंवा सर्व महाराष्ट्रातील किंवा देशातील महिलांसाठी काय आपलं आव्हान असतं? बघा, अशोक खरात हा जो विकृत आहे त्यांनी अनेक महिलांवर अत्याचार केले. म्हणजे माझ्याकडे जेव्हा 5 मार्च 2026ला पेनड्राईव्ह आला होता त्यात 100 ते 150 व्हिडिओ होते, पण असे 500 रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. 1500हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण जे आहे ते खरातनी केलेलं आहे आणि आता त्याला अटक झालेली आहे. वेगवेगळ्या पीडिता समोर येत आहेत, वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत. पण त्या प्रकरणामध्ये मला हेच सांगायचं आहे की अशोक खरातला जी आहे ती फाशी झाली पाहिजे, पण ती फाशी जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊन लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, तर आरोपींना जो आहे तो वचक बसेल. नाहीतर अनेक प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट येतं परंतु 4-4, 5-5 वर्ष कुठलीही सजा होत नाही. आणि महिलांना मला आव्हान करायचं आहे की तुमची एखाद्या देवावर किंवा कुठल्या गुरुवर जर श्रद्धा असेल तर ती श्रद्धा निश्चितच ठेवावी, पण ती अंध ठेवू नये, त्यांच्या आहारी जाऊ नये. अशा पद्धतीनं जर आहारी महिला जायला लागल्या, अंधश्रद्धा ठेवायला लागल्या तर या पुरोगामी महाराष्ट्राचं नावसुद्धा खराब होतं आहे आणि महिलांच्या बाबतीत असलेली एक जी सहानुभूती आहे ती कुठंतरी आपण घालवत चाललेलो आहोत. करमाळा तालुक्यातील या प्रकरणात जे आपण आलेलं आहे त्यात राजकीय हस्तक्षेपाचा विषय तुम्ही मगाशी बोलला होता, तर तो राजकीय हस्तक्षेप कोणाचा किंवा काय होता तो समजेल का? आता जेऊर प्रकरणामध्ये मला जी काही माहिती मिळालेली आहे ती मुलगी ज्या हायस्कूलमध्ये जात होती ते जे आहे ते इथल्या स्थानिक नेत्यांचं जे आहे ते हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे असं समजतंय आणि त्यातील शिक्षक जे आहेत ते त्या प्रकरणामध्ये असल्यामुळं त्या शिक्षकांना वाचवण्याचा प्रयत्न ते नेते करतायत अशी माहिती कानावर आली. पण त्या संदर्भामध्ये जी काही चौकशी होईल त्यानुसार मला असं वाटते की समोर नावं आल्यानंतर ती नावं मी समोर घेईन. मॅडम, खरं तर करमाळा तालुक्यातील एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण याआधी सुद्धा लक्ष घातलं होतं. तुम्ही आदमापूर जवळ त्या ठिकाणी राहताय, त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यामध्ये एक बोंधू प्रकरण घडलं होतं. मनोहर भोसले यांचं प्रकरण घडलं होतं. बाळूमामाच्या नावाने ते आश्रम चालवत होते, वंशज असल्याचं ते बतावणी करत होते. त्यानंतर ह्या बोंधू प्रकरणावर सुद्धा आपलं भाष्य होतं. ह्या सर्व प्रकरणामध्ये कसं बघताय, कारण की आतासुद्धा त्या बाबांना आश्रम करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात थाटलेलं दिसून येतं. मोठमोठे राजकीय नेते आणखी सुद्धा त्या ठिकाणी जाता येताना दिसून येत आहेत. मनोहर भोसलेंच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भक्तांची फसवणूक होत होती त्या संदर्भामध्ये 2021-22ला मी आवाज उठवलेला होता आणि त्यावेळेला मला असं वाटतं की उंदरगाव नावाच्या ठिकाणी त्यांचा तो आश्रम होता, तो आता बंद केलेला आहे. मग तो बंद का केला? किंवा तिथं जर खरोखरच चांगल्या पद्धतीनं जर भक्तांची काळजी घेतली जायची, तिथं जर काही भोंदूगिरी नव्हती, तिथं जर काही अंधश्रद्धा पसरवली जात नव्हती तर तिथून दुसरीकडे पळून जाण्याची त्यांच्यावर का वेळ आली? आणि मनोहर भोसले जे आहेत ते जे आहेत ते स्वतःला बाळूमामा समजतात किंवा त्यांचे जे अनेक फोटो आणि व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघतो, अगदी नितीन गडकरींपासून अनेक नेते जे आहेत त्यांना घरी नेऊन त्यांची पाद्यपूजा करणं, त्यांना जे आहे ते गुरु मानणं असं करतात. मग अशोक खरातसारखं प्रकरण आल्यानंतर या नेत्यांना कळणार आहे का की अशा लोकांच्या आहारी जायचं नाही? त्यामुळे मनोहर भोसलेंच्या बाबतीत जे प्रकरण 2021-22ला आलं होतं मला वाटतं ते राजकीय नेत्यांनीच दडपलं असेल. आणि जर मनोहर भोसलेंच्या माध्यमातून अशा पद्धतीची बंधुगिरी काही चुकीचे प्रकरणं होत असतील तर निश्चितच त्यांच्यावर तर कारवाई करण्यात यावी, त्यांची चौकशी करण्यात यावीच. परंतु राजकीय नेते मनोहर भोसलेला भेटायला का जातात, त्यांना जे आहे ते पाया पडायला का जातात? आणि खरोखरच ते देव असते तर मग असे फिरत बसले असते का, आश्रम बदलत बसले असते का? हा मला त्यांचा प्रश्न आहे. करमाळा तालुक्यातील बोटी येथे असं नवीन आश्रम स्थापन म्हणजे करमाळा तालुक्यातच जर मनोहर भोसलेने परत आश्रम थाटलेला असेल
तर आश्रमामध्ये देवाची किंवा मूर्तीची सेवा करायला काहीच हरकत नाही. आपण अनेक वेळेला आध्यात्मिक पद्धतीनं बघत असतो की देवावर अनेकांची श्रद्धा असते. आपण तिथं जे आहे ते दर्शन घेत असतो. पण स्वतःला देव समजणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यावर मात्र आता कारवाई होणं गरजेचं आहे. खराचं प्रकरण समोर आलं कारण काही व्हिडिओ आले, मग काही व्हिडिओ आल्यावरच इतरांचे डोळे जे आहे ते उघडणार आहेत का? त्यामुळे असे जेवढे काही बंधुगिरी करणारे, काही विकृत जे काय आहेत, जे स्वतःला देव समजतात, कारण अशोक खरात पण स्वतःला देवच समजायचा. तो महिलांना म्हणायचा की तू माझी राधा आहेस आणि मी तुझा कृष्ण आहे. मग अशा पद्धतीनं स्वतःला देव समजणारे जर काही लोक इथे करमाळा तालुक्यात पण जर बंधुगिरी करत असतील तर त्यांची चौकशी आता अशोक जो खरात आहे त्याची जशी चौकशी झाली तशी राज्यभरातल्या बंधूंची चौकशी होणार आहे. तिथं मनोहर भोसलेंची चौकशी होणं गरजेचं आहे. आता तुम्ही पत्रकार परिषदेदरम्यान पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये मॅनेज करण्यास तसेच त्याबद्दल आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप या परिषदेत मांडला. तर या निमित्तानं पालकमंत्री तसेच गृहमंत्रालय यांना काय आव्हान? माझी गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना हीच विनंती आहे की या करमाळा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या महिलांची तक्रार आहे की अल्पवयीन मुलींनी जी काही सुसाईड केलं त्या संदर्भामध्ये जे काही PM रिपोर्ट केले गेले तेच जर मॅनेज होत आहेत, मॅनेज झाले नाही झाले हे आता ज्यांनी केले किंवा काय त्यांना माहिती, परंतु PM रिपोर्ट जर मॅनेज होत असतील तर मग पीडितांना आणि अल्पवयीन मुलींना न्याय मिळणार कसा? त्यामुळं पालकमंत्र्यांनी आणि गृहमंत्रालयाने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. तसे जर रिपोर्ट मॅनेज केले असतील तर आता सत्य बाहेर येऊन जे आहे ते दोषींवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.